Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। पुण्यातल्या भूखंडाचं प्रकरण निघाल्यानंतर महसूल विभागाने या सगळ्यामध्ये नक्की कुठे फेरफार केलेले आहेत असा प्रश्न उपस्थित राहिला। त्यानंतर सगळे महसूल मंत्र्यांकडे गेले। महसूल मंत्री म्हणाले की आमच्याकडे काय आहे त्या गोष्टी आम्ही चेक करतोय, पण या ठिकाणी आयटी पार्क प्रपोज जर असेल तर आयटी पार्कचा विषय संपूर्ण उद्योग खात्याकडे, सगळ्यांना उद्योग खात्याकडे गेले। मग उद्योग मंत्री असं म्हणाले की अशा कोणत्याही पद्धतीचं प्रपोजल तर आमच्याकडे अजून दिसत नाहीये, आणि समजा असेल तर तरीसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मुद्रांक शुल्क याचं सगळ्यामध्ये माफ होणं हे तर काही याच्या आधी घडलेलं नाही आहे किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी एक्सपेक्टेड पण नाही आहेत। हे सगळं झाल्यानंतर काय घडलं तर ते थेट अजित पवार माध्यमांसमोर आले आणि म्हटले की मला जरा आधी याची कुणकुण लागली होती, थोडा अंदाज आला होता, पण अशा पद्धतीचा काही गैरव्यवहार झाला असेल तर मला तर काय याबद्दल माहिती नाही। प्रत्येक जण चेंडू दुसऱ्याच्या कोर्टात टाकत असताना पुण्यात 3 घडामोडी अगदी 8 ते 10 तासांच्या फरकाने घडल्या। घडामोड क्रमांक 1, बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला। या गुन्ह्यामध्ये 3 नाव आहेत। इंटरेस्टिंगली त्यातून पार्थ पवारांचं नाव वगळण्यात आलं आहे। त्यामुळे ते का आणि कसं वगळण्यात आलं आहे आणि ही कशा पद्धतीने FIR एक्झॅक्टली ड्राफ्ट केली त्याची कॉपी आत्ता माझ्याकडे, ते आपल्याला बघायचं आहे। घटना क्रमांक 2, पुण्याच्याच खडकमाळ पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक गुन्हा दाखल झाला। यात 9 आरोपी झालेत, आधीचे 3 आणि हे 9, पण त्या 3 या 9 मधले ते 3 कॉमन आहेत, म्हणजे 6 आरोपी नवीन करण्यात आलेले आहेत। घटना क्रमांक 3, या मी आता तुम्हाला जे सांगतो होतो आरोपींचं की 3 आरोपी इकडचे तेच या दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा कॉमन आहेत, तर उरलेले 6 आहेत। त्याच्यामध्ये आणखी एक अशी व्यक्ती की जी व्यक्ती याच्या आधी पुण्यामधल्याच भोसरीचा जो भूखंड घोटाळा झाला होता, ज्या भूखंडाच्या प्रकरणामध्ये MIDCचा भूखंड होता, त्यानंतर खडसेंच्या जावयाचं या सगळ्यामध्ये नाव समोर आलं, तर या प्रकरणातली विसल ब्लोअर व्यक्ती होती की जिने हे प्रकरण बाहेर काढलं होतं, ती या प्रकरणात आज आरोपी म्हणून आहे। 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि याच्या व्यतिरिक्त आणखी एक चौथा मुद्दा जो मला सांगायचा आहे तो म्हणजे पार्थ पवार यांनी खरेदी खत करत असताना जो पत्ता दिला आहे तो पत्ता पुण्यातल्या बंगल्याचा, जिजाई नावाचा बंगला आहे, जो माझ्या माहितीनुसार याच्या आधी अविनाश भोसलेंचा होता। त्यांनी तो दादांना भाड्याने दिला होता। नंतरच्या काळात बहुतेक तो अजित पवारांनी विकत घेतला, पण पवारांनी नाही, पार्थ पवारांनी विकत घेतला, आणि सध्या अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार ही सगळी मंडळी त्या पुण्यातले त्यांचं दादांचं अधिकृत निवासस्थान ज्याला म्हणतात ते सगळं तिथे आहे। हे नक्की कसं झालंय, काय झालंय, याच्यामध्ये पालिकेने काय इंटरफेरन्स केलाय की नाही केलाय, असे सगळे एक एक मुद्दे आजच्या या व्हिडिओमधून समजून घ्यायचे। नमस्कार, मी ओंकार आणि मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मला झेरॉक्स काढायला काय फार वेळ नाही मिळाला, प्रचंड गडबड चालली, त्यामुळे थेट व्हिडिओला सुरुवात करू। आंदोलन कव्हर केल्यानंतर 2 गोष्टी जाणवल्या, त्या पहिले सांगतो आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ। एक म्हणजे पुण्यात या आधीचं जे आंदोलन झालं होतं ते आंदोलन होतं भूखंडाचंच, पुण्यातलंच, ते पण एका नेत्याचाच त्यासमोर संबंध, आणि ते पण एका कम्युनिटीशी संबंधित असलेला हा भूखंड। योगायोग बघा, योगायोग म्हणू आपण ह्याला, योगायोग बघा, पुण्यात आणखी एक भूखंडाचं प्रकरण निघतं, ते या ज्या पक्षाची सगळी मंडळी आहेत त्यांचे जे इथले पॉलिटिकल रायव्हल आहेत त्या नेत्याच्या संबंधित निघतं। इकडं 4 एकर तर इकडं 40 एकर निघतं, आणि महत्त्वाचं काय तर या नेत्याशी संबंधित घटनाक्रम एक समोर येऊ लागतात, आणि मग असं कळतं की नक्की प्रशासनाने ह्या सगळ्यामध्ये कुठे आणि काय झोल झपाटे केलेले आहेत ते सगळं एक समजून घेऊ। पण पुण्यातल्याच एका भूखंड घोटाळ्यामुळे जी सगळी पक्षाची इमेज झाली होती महाराष्ट्रभरात, त्याचं काउंटर नरेटिव्ह आता कशा पद्धतीने तयार होत आहे। अर्थात सगळ्या गोष्टी राजकारणाच्या आहेत, पण आता लेट्स गो बॅक टू द फॅक्ट्स। पहिली, बावधन पोलीस स्टेशन 316(5) आणि 318(4) असे कलम वेगवेगळे याच्यामध्ये टाकलेले आहेत। त्यात काय मला तुम्हाला ते पण सांगायचं आहे, मग आपण पार्थ पवारच्या याच्यामध्ये जाऊ। साधारण 316 कलम यातलं जे आहे ते त्यामध्ये असं म्हटलं आहे की सार्वजनिक सेवक किंवा हे कुणी एजंट वगैरे असतील त्यांच्यासारखे जर कोणी व्यवहारामध्ये व्यक्ती असतील तर मालमत्तेचं किंवा नियंत्रणाचे अधिकार किंवा या सगळ्यामधील मालमत्ता दिली गेलेली असेल तर विश्वासघात किंवा मिसअप्रोप्रिएशन किंवा दुरुपयोग असं ज्या काही गोष्टी झाल्या असतील तर हा गंभीर गुन्हा ठरतो। मग त्याच्यामध्ये त्यांनी एन्ट्रस्टमेंट असा मुद्दा घेतलेला आहे की अर्थात मालमत्ता किंवा नियंत्रण व्यक्तीला दिलेलं असणं आवश्यक आहे। असे वेगवेगळे मुद्दे त्यानंतर 318(4) कलम लावलंय। त्या कलमानुसार असं म्हटलेलं आहे की जो व्यक्ती
खोट्या ढंगाने एखाद्या व्यक्तीला मालमत्ता देण्यास प्रवृत्त करतो किंवा मालमत्ता हस्तगत करण्यास सहमत करतो, तर चिटिंग संदर्भातला हा गुन्हा असे या सगळ्यामध्ये गुन्हे दाखल झालेत, कॉग्निझेबल ऑफेन्सेस आहेत. आता बावधनच्या गुन्ह्यामध्ये तर काय हे मी तुम्हाला वाचून दाखवतोच, पण त्यामध्ये आली 3 नावं. पहिलं आहे शीतल तेजवानी. शीतल तेजवानी ही व्यक्ती कोण आहे, तर शीतल तेजवानीने या सगळे जे 271 ते 72 जण होते त्यांच्या सातबाऱ्यावरची नावं सगळी स्वतःकडे करून घेतली, त्यांच्यासोबत खरेदी खतं केली. त्यावेळी त्यांना पैसे दिलेले होते आणि त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला महारवत्त्यातल्या जमीन तुमच्या माघारी आणून देऊ. नंतरच्या काळात ही सगळी प्रॉपर्टी सरकारकडे जमा झाली, पण तरीसुद्धा ही प्रॉपर्टी आपल्याकडे असून याचे सातबारे, ह्याचे पॉवर ऑफ अटर्नी सगळं आपल्याकडे असल्यास तिने दाखवलं. आणि इंटरेस्टिंगली तिने माझ्या कंपनीकडे हे सगळं आहे असं म्हणून पार्थ पवारांसोबत तिने हा सगळा व्यवहार केला. त्यामुळे ह्या सगळ्यातलं शीतल तेजवानी. बरं, ही 3 नावं याच्यासाठी लक्षात ठेवा की पुढची जी एफ आय आर आहे 9 नावांची त्यातली ही 3 नावं कॉमन असणार आहेत. त्यामुळे यांनी इकडं काय केलं आणि तिकडं काय केलं हे पण तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल. दुसरं नाव आहे दिग्विजय पाटील. पार्थ पवारांचे पार्टनर आहेत, 1% त्यांचे शेअर आहेत, त्यांच्या नावाने खरेदी खत आहे, त्यांच्या नावाने पूर्ण डीड झालेली आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये ते सुद्धा आरोपी ठरतात. जरी पार्थ पवार यांच्याकडे 99% शेअर असते तरी सुद्धा ज्याने ॲक्च्युअल सह्या केल्या ज्याच्या वतीने त्याला ह्या सगळ्यामध्ये घेण्यात आलेलं आहे. तिसरं आहे रवींद्र बाळकृष्ण तारू. तर रवींद्र बाळकृष्ण तारू हे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी आहेत. सेस वसूल करणं अपेक्षित होतं. त्यानंतर या सगळ्यामध्ये 5,89,00,000 सगळं गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू बुडला आहे. जर त्यांनी ते प्रॉपर व्हॅल्युएशन केलं असतं तर 500 रुपयात हे सगळं मुद्रांक लागलं नसतं, तेवढा रेव्हेन्यू सरकारला मिळाला असता. त्यामुळे तुम्ही सरकारचा रेव्हेन्यू सगळा बुडवलेला आहे हे त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यानुसार त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झालेला आहे. या आहेत 3 व्यक्ती. आता एफ आय आर काय सांगते या सगळ्या प्रकरणातली, तर एफ आय आर असं म्हणते की या सगळ्या प्रकरणामध्ये एकमेकांशी आपापसात संगनमत केल्यानंतर तुम्ही काय केलेलं आहे, तर संगनमत करून तुम्ही मौजे 88 जो 88 इथला आहे त्यातला एक ते तिथला सातबारा आणि भोगवटादाराचं नाव हे मुंबई सरकार असं आहे. सदर जमीन मिळकतीची खरेदी विक्री करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाच्या परवानग्या घेणं आवश्यक होतं. तसंच सहजिल्हा निबंधक आणि मुद्रांक त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्यासोबत लेखी पत्रव्यवहार करणं आवश्यक होतं. या गोष्टी तुम्ही केलेल्या नाहीत. खरेदी खताच्या वेळी त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही 5,89,31,800 रुपये इतकं मुद्रांक शुल्क भरणं आवश्यक होतं. असं असताना सुद्धा आरोपी 1 आणि 2 म्हणजे कोण, तर दिग्विजय पाटील आणि त्यानंतर या शीतल ज्या आहेत या दोघांनी आरोपी 3 म्हणजे जे तारू इथले अधिकारी आहेत यांच्यासोबत संगनमत केलं आणि संगनमत करून जमिनीची खरेदी विक्रीच्या संदर्भात शासनाला देयक असलेले जवळपास 6 कोटींचं हे दिलं नाही म्हणून तुमची फसवणूक की तुम्ही शासनाची केली आणि म्हणून तुमच्या विरोधात हा संपूर्ण आम्ही गुन्हा दाखल करतोय. आता प्रश्न इथे उपस्थित होतो तो म्हणजे पार्थ पवार यांच्यावर एफ आय आर का नाही झाली किंवा पार्थ पवार यांच्यावरती का नाही झाली. तर मी अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललो या प्रकरणामध्ये. तर अधिकाऱ्यांचं सगळ्यात म्हणणं होतं की अजून तक्रारीमध्ये कुठेही ऑन पेपर पार्थ पवार यांचा उल्लेख आलेला नाही. म्हणजे काय की आत्तापर्यंत या सगळ्यामध्ये ज्याने सह्या केल्यात, ज्याच्या नावाने खरेदी खत झालंय तो याच्या सगळ्यामध्ये मिलीभगत आहे, पण त्याचा पार्टनर हा त्याच्यापासून अनभिज्ञ आहे असं प्रायमरी पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी या सगळ्यात घेतलेलं नाही. दुसरं महत्त्वाचं, अजूनही याला सप्लिमेंटरी जबाब जोडला जाऊ शकतो. त्यामध्ये पार्थ पवारांचं नाव एस्टॅब्लिश होण्याची किंवा पार्थ पवार ह्या सगळ्या एफ आय आरमध्ये येण्याची शक्यता आहे का, 100% आहे. पण आणखी याच्यावरती महत्त्वाचं काय आहे की याच्यातला एक दस्त आहे जो दस्त 9018/225 नोंदणीत वापरलेला आहे आणि जिथे जिल्हा इंडस्ट्री बोर्डाचा मुद्रांक माफीचा जो ठराव असतो त्याच्यावरती पार्थ पवारांची सही आहे. हा आहे बघा, अमेडिया एंटरप्राइजेसचा हा दस्त आहे. या दस्तावरती क्लिअरली लिहिलेलं आहे की पार्थ अजित पवार डेजिग्नेटेड पार्टनर आणि दुसरीकडे दिग्विजय पाटील या दोघांच्या सह्या आहेत आणि 22 एप्रिल 2025ला हा दस्त सही करण्यात आलेला आहे. आणि असं असताना सुद्धा मग पार्थ पवार यांच्यावरती नक्की का गुन्हा दाखल नाही केला वगैरे वगैरे, तर अशा सगळी याच्यामध्ये आता प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहेत. पण अजून तरी पार्थ यांना काही थेट हात घालण्यात आलेला नाही. ठीक आहे, आता यामध्ये आपण आणखी पुढे जाऊ. या सगळ्या प्रकरणामध्ये दुसरी एफ आय आर दाखल झाली, ती आज सकाळी दाखल झाली. त्या एफ आय आरमध्ये काय करण्यात आलेलं आहे, त्या एफ आय आरमध्ये एकूण 9 नावं आहेत. काल ज्या पुणे शहरातल्या जे तहसीलदार आहेत सूर्यकांत नवले यांचं निलंबन करण्यात आलं.
आता नवले यांचं निलंबन झाल्यानंतर काय झालं होतं की सगळ्यांना असं वाटलं की याच प्रकरणात झालं, याच प्रकरणात, पण ते तसं नव्हतं. खडकी जे आहे पुढे बोपोडीचा जो एरिया आहे त्याच्या बाजूला एक अंडी उबवणी केंद्र, ॲग्रीच्या काही गोष्टी आणि त्यानंतर डेअरी असा एक प्रिमायसेस आहे. त्या प्रिमायसेसमध्ये तिथे तुम्ही चुकीच्या पद्धतीने तिथे तुम्ही गैरव्यवहार केला, ज्या गोष्टी एक्सपेक्टेड होत्या त्या तुम्ही केलेल्या नाहीत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तिथे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि दाखल झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये नवले त्यांच्यावरती आम्ही कारवाई करत आहोत असं सांगण्यात आलं. आता आधी सगळ्यांना वाटलं होतं की हा जो महाराष्ट्र राज्यशास्त्राचा आदेश आहे हा आदेश याच संदर्भातला आहे, पण आदेशात लिहिलं होतं की सूर्यकांत येवले तहसीलदार पुणे शहर यांनी पदावर कार्यरत असताना बोपोडी इथले जे आहे ते ॲग्रिकल्चर डेअरीकडे असे मालकी हक्क शासकीय विभागाचं नाव असताना देखील येवले यांनी जाणीवपूर्वक कायदेशीर वस्तुस्थिती दुर्लक्ष करून अनाधिकाराने हा मालकी हक्काबाबत अर्जदारांतर्फे आदेश दिल्याचं निदर्शनास आलंय आणि त्याचमुळे त्यांच्यावरती ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे. आणि आता ला खऱ्या सुरुवात होते आणि ती का आणि कशी, त्याचं कारण असं आहे की आताच्या FIR मध्ये 9 नावं येतात. नवी FIR खडकमालाची झालेली आहे ती त्या डेअरीच्या प्रकरणात दाखल झालेली आहे आणि इथे पहिल्यांदा पार्थ पवार यांचं थेट नाव नसलं तरी सुद्धा त्यांच्या कंपनीचं या सगळ्यामध्ये नाव आलेलं आहे. या प्रकरणात काय सांगण्यात आलेलं आहे तर सूर्यकांत येवले तहसीलदार हे स्वतः ज्यांचं काल निलंबन झालं ते आरोपी आहेत. आरोपी नंबर 2 हेमंत गवंडे हे आरोपी आहेत. आरोपी क्रमांक 3 राजेंद्र विध्वंस, 4 ऋषिकेश विध्वंस, 4 मंगल विध्वंस. त्यानंतर याच्यामध्ये आणखी विद्यानंद पुराणिक आणि त्यानंतर शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील. मी जसं म्हटलं की दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि त्यानंतर तारू ही अशी व्यक्ती आहेत की यांची नावं दोन्हीकडे सेम आहेत आणि इंटरेस्टिंगली तहसीलदारांचं नाव या सगळ्या प्रकरणामध्ये आता ॲड झालं आहे. या प्रकरणामध्ये कालपर्यंत गुन्हा दाखल नव्हता, जो अर्थात आज या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये काय म्हटलं आता तेही आपण बघू आणि त्यानंतर आपल्याला कळेल की साधारण दोन्ही प्रकरणं एकमेकांना कशी जोडून घेतलेली आहेत. आणि दुसऱ्या FIR मध्ये दिग्विजय अमरसिंग पाटील याचं संचालक मेंबर्स एंटरप्राइजेस LLP असं या सगळ्यामध्ये त्याच्या नावाचा थेट उल्लेख पण झालेला आहे. तर ही जी अमेडिया आहे, मेसर्स अमेडिया एंटरप्राइजेस LLP, या सगळ्यामध्ये पार्थ स्वतः पार्टनरसुद्धा आहेत. आता पुढे बघू. इथे आहे की शहरामध्ये कुळ वहिवाट जिथे जी जमीन आहे वगैरे हे क्षेत्र महानगरपालिका क्षेत्रात लागून असताना सुद्धा बोपोडी शहर इथलं XYZ क्षेत्र हे संबंधित वहिवाटीत येत असताना सुद्धा मालक व कब्जेदार ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट यांचं नाव असण्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ट आदेश पारित केलेला असताना सुद्धा सदर जमिनीत अपहार करून ही जमीन विजन प्रॉपर्टीतर्फे जे गवंडे आहेत ते आणि आणखी सगळ्यांची नावं या अशा वेगवेगळ्या लोकांवरती करण्यात आली. मालकी हक्क वेगळे होते आणि वेगळे असताना सुद्धा तुम्ही जमीन वळवली आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात परत एकदा आता गुन्हा दाखल झाला आहे. यातली गवंडे ही फार इंटरेस्टिंग होती. काय माहिती आहे का, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. खडकमाळ ठाण्यात जो काय हा संपूर्ण गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामधल्या 9 आरोपींमधली हे हेमंत गावंडे तेच आहेत जे भोसरीचं प्रकरण जेव्हा सगळ्यात आधी निघालं होतं ते कुणी काढलेलं होतं. त्या प्रकरणामध्ये ह्या गावंडे नावाच्या व्यक्ती हा विसल ब्लोअर ठरला होता. त्याने सांगितलं की नक्की जावयाच्या नावाने MIDCतला जो भूखंड होता बहुतेक 29 एकराचा होता तो, तर त्यामध्ये नक्की कशा पद्धतीने महसूल मंत्र्यांनी गोष्टी फिरवल्या आणि तो भूखंड कसा नावावरती झाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये खडसेंना राजीनामा द्यावा लागला. आता राजीनामा द्यायला लागल्यानंतर फक्त इतक्याच गोष्टी मर्यादित नाही राहिल्या, तर काय झालं त्याच्या पुढे तर खडसेंचं पॉलिटिकल करिअरवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. त्यानंतर गेल्या 10 वर्षात काय घडले काय नाही तुम्ही सगळं अगदी बघताच आहे. पण आत्ता जेव्हा हे संपूर्ण प्रकरण घडतं आहे त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे अजित पवारांच्या बंगल्याचा ॲड्रेस. बघा, ज्या ठिकाणी पुण्याच्या तुम्ही विद्यापीठ रस्त्यातून आणखी पुढे आला की तुम्हाला ABIL नावाची मोठी बिल्डिंग आहे, तुम्ही आतमध्ये गेलं की अजितदांचं तिथे घर आहे. आता अजित पवारांचं जिथं घर आहे तिथे तुम्हाला आणखी एक इंटरेस्टिंग गंमत दाखवतो. या सगळ्यामध्ये अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे भागीदार दिग्विजय पाटील त्यांचं एज वगैरे सगळं लिहिलं आहे आणि त्यांच्या समोर जो ॲड्रेस दिलेला आहे तो ॲड्रेस हा आहे की 132B21 यशवंत घाडगेनगर शिवाजीनगर पुणे आणि पुढे असा संपूर्ण हा पत्ता दिलेला आहे. हा पत्ता जर शोधला तर कळतं की इथे अजित पवारांचा स्वतःचा जिजाई नावाचा बंगला आहे जिथे अजितदादा स्वतः राहतात. काल अजितदादा स्वतः असं म्हणाले
की माझं जे काही घर आहे ते पार्थ पवारांच्या नावावरती आहे, तर तुम्ही ते पार्थ पवारांना विचारा. पण मूळ मुद्दा असा आहे की दिग्विजय पाटील यांचासुद्धा ॲड्रेस तोच दाखवण्यात आला आहे. जर कमर्शियल ऑफिस आहे असं दाखवण्यात आलं आहे तर मग ते रेसिडेन्शियलमध्ये कसं? आणि जर ते रेसिडेन्शियल तुमचा राहता जो तिथं बंगला आहे तर त्या बंगल्याचा जो तुम्ही मिळकत कर भरता त्या बंगल्याचा तुम्ही जो प्रॉपर्टी टॅक्स भरत असाल तर तो प्रॉपर्टी टॅक्स नक्की हाऊसिंगमधून जातोय का तो ॲज अ बिझनेस ऑफिस म्हणून दाखवले म्हणून जातोय, याबद्दल मात्र अजून कोणतीही क्लॅरिटी आलेली नाही. अर्थात आता प्रफुल्ल पटेल त्यानंतर तटकरे ही सगळी मंडळी देवगिरीवर पोचलीत, हालचालींना वेग आला आहे आणि अर्थात या सगळ्यानंतर बैठका खलबतं या सगळ्या गोष्टी सुरू झाल्यात. पण ज्या पद्धतीने FIR एक एक होऊ लागल्यात त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्रात आणखी काय घडतं आहे तर पडद्यामागे बऱ्याच हालचाली होत आहेत, ज्या हालचालींवरती आम्हीसुद्धा नजर ठेवून आहोत, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. आत्ता 2 FIR झाल्यात, काही नावं कॉमन आहेत पण अजून थेट पार्थ पवार यांचं नाव मात्र कोणत्याही FIRमध्ये आलेलं नाही आहे. त्यामुळे बहुतेक अटक करण्यापेक्षा अटकेची टांगती तलवार डोक्यावरती ठेवणं यामध्ये जास्त इंटरेस्ट असावा. तो कोणाचा नाही हा पुढचा मुद्दा. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार वाबळे थेट पुण्यावरून.